त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढला। आतापर्यंत 39 रुग्ण राज्यभरामध्ये सापडलेले आहेत। 1 मार्च 2024 ते 20 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले, त्यामध्ये अकोला, नंदुरबार आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्या ठिकाणी उष्माघाताचे रुग्ण सापडलेत। आतापर्यंत राज्यभरात मिळून 39 रुग्ण सापडलेत। आता बातमी आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेनं कहर केलाय। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवरती गेलाय। या वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागानं जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसंच महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार केलेले आहेत। नाशिकच्या काही भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 40 गावं आणि 87 पाड्यांना 44 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय।